तैसे सकल पुरुषार्थ जेने स्वामी का सनाथ, तो श्री कृष्ण राव जेठ तीर्थ लक्ष्मी। ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 18। तैसे सकल पुरुषार्थ जेने स्वामी का सनाथ, तो श्री कृष्ण राव जेठ तीर्थ लक्ष्मी। ज्ञानोबारायांनी संजयाच्या मुखात घातलेली ही सिद्धांतिक स्वरूपाची ओवी आहे। 2 + 2 = 4 ही बेरीज जर चकलांबा या गावात असेल तर जगाच्या पाठीवर कुठे जा 2 + 2 = 4 हीच बेरीज येणार, याला सिद्धांत म्हणतात। जो सिद्ध असतो आणि ज्याचा कधी अंत होत नाही तो सिद्धांत असतो। जो त्रिकालाबाधी सत्य असतो तो सिद्धांत असतो। जो कोणत्याही देशात आणि कोणत्याही काळात बदलत नाही तो सिद्धांत असतो। ज्याला पर्यायच नसतो तो सिद्धांत असतो। असं म्हणजे असंच, ज्याला पर्यायच नसतो तो सिद्धांत असतो। आणि असाच एक महान सिद्धांत ज्ञानोबा या ओळीतून मांडतायत आणि माऊली लिहितायत। तैसे सकल पुरुषार्थ जेने स्वामी का सनाथ, तो श्री कृष्ण राव जेठ तीर्थ लक्ष्मी। तो श्री कृष्ण राव जेठ तीर्थ लक्ष्मी। ज्ञानोबारायांनी या ओळीतून लक्ष्मीची जागा दाखवली आहे। लक्ष्मी कुठे नांदते? तुम्ही आम्ही संसार करतो, देवाकरता करतो का? नाही हो। 100त एखादा मनुष्य, 100त एखादा ज्याला देव हवा आहे। अपवाद असतोच। 100त एखादा ज्याला देव हवा आहे। 99% माणसं धनासाठी पैशासाठी परमार्थ करतात किंवा जीवन जगतात। भले परमार्थ सोडून द्या, मनुष्य जगतो ते धनासाठी। मग आमचा असा समज झाला की ज्ञानेश्वरी आम्हाला देऊन देऊन काय देईल? मुक्ती आणि भक्ती देईल, त्याच्या पुढे काय देणार आहे? वाजवा टाळी म्हणा विठ्ठल, याच्या पुढे ज्ञानेश्वरी काय देणार आहे आम्हाला? तुम्ही नका टाळी वाजवा, म्हणजे वाजवा टाळी म्हणा विठ्ठल, याच्या पुढे आम्हाला ज्ञानेश्वरी काय देणार आहे? ज्ञानोबा म्हणले, बाबा तुला पैसा पाहिजे का? धनदौलत पाहिजे का? माझी ज्ञानेश्वरी तुला धनदौलत देईल, पैसा देईल। जो जे वांछील तो तेल आहे प्राणीजात। माझी ज्ञानेश्वरी, थोडा आवाज क्लिअर कर, माझी ज्ञानेश्वरी तुम्हाला हवंय ते देईल, तुम्ही मागावं आणि ज्ञानेश्वरीने द्यावं। गाथा आणि ज्ञानेश्वरी हे 2 ग्रंथ असेल, तुम्ही मागावं आणि त्यांनी द्यावं। जो जे वांछील तो ते लाभो प्राणीजात। पण याच्या आधी दुरिताचे तिमिर जावं, विश्व स्वधर्म सूर्य पाहावं। विश्व स्वधर्म सूर्य पाहावं। स्वधर्माचं पालन करा आणि मुखात देवाचं नाव ठेवा, तेव्हा पुढचं जो जे वांछील तो ते लाभो, अन्यथा नाही। तुम्ही मागावं आणि ज्ञानेश्वरीने द्यावं। आम्ही संसार करतोय तो पैशासाठी, धनासाठी। मरमर करूनही आम्हाला पैसा लाभत नाही, धन दौलत मिळत नाही। पैशासाठी आमची तोंड सुकली आहेत, आम्ही याच्या त्याच्या पुढे हात पसरतो। आम्हाला आमच्या जीवनात पैशासाठी, धनासाठी भीक मागायची पाळी काय येते? ज्ञानोबा शब्द देत आहे, तुला भीक मागायची गरज नाही, माझ्या ज्ञानेश्वरीच्या तत्वासारखं वाग, तुला वाटेल तेवढा पैसा माझी ज्ञानेश्वरी देईल, फक्त माझ्या ज्ञानेश्वरीच्या तत्वासारखं वाग। आणि म्हणून ज्ञानोबा आज या ओळीतून लक्ष्मीची जागा दाखवतात की लक्ष्मी कुठे नांदते। माऊली बोलते, तैसे सकल पुरुषार्थ जेने स्वामी का सनाथ, तो श्री कृष्ण राव जेठ तीर्थ लक्ष्मी। लक्ष्मीने शपथ खाल्ली, जिथे माझा नवरा कृष्ण उभा आहे फक्त तिथेच मी उभी राहील, इतरत्र कुठेही नाही। तो श्रीकृष्ण राव जेठ तीर्थ लक्ष्मी। लक्ष्मीने शपथ खाल्ली, माझा नवरा कृष्ण जिथे उभा आहे मी फक्त त्याच्या बाजूला उभी असेल। मग लक्ष्मी कृष्णापाशी उभी आहे, तर हा कृष्ण कुठे उभा आहे? कृष्ण 2 गोष्टीपाशी उभा आहे, नीती आणि भक्ती। माझे भक्त गाती जिथे नारदा, मी उभा तिथे। देव नीती आणि भक्तीपाशी उभा आहे आणि देवापाशी लक्ष्मी उभी आहे। हे समीकरण आहे, हा सिद्धांत आहे।
अर्जुनाला देवाने एक पत्ता सांगितलाय की अर्जुना, तुला जर वाटलं कधी की भगवान कृष्णाला शोधावं, तर तुला एक जागा सांगतो म्हणले की जिथं मी आवर्जून तुला सापडेल. तसं जग तर मीच व्यापलंय, विठ्ठल जळी स्थळी भरला रीता ठाव नाही उरला. हे समजतं ही श्री वासुदेव. जग तर मीच व्यापले, पण तरी तुला खात्रीने सांगतो की तुला कधी वाटलं की देवाला शोधायचंय तर एक जागा सांगतो, तिथं मी नक्की तुला सापडेल. नरबरा लिहितायत, एक वेळी मी वैकुंठी नसे, भाणी भूमीही न दिसे, वरी योगी यांची मानसे उमरडो निजाय, परी तयापाशी पांडवा, मी हरपला गिवंसावा, जेत नाम घोषू बरवा, करी तिथे माझा. मी एक वेळेस वैकुंठात नसेल, सूर्याच्या तेजात नसेल, योग्याच्या ध्यानात नसेल, पण तिथं मात्र नक्की असेल की जिथं माझं जयराम कृष्णारी भजन चाललंय. निजल्याने गाता उभा नारायण, बैसून कीर्तन करीता डोले तुकोबा. संध्याकाळची वेळ आहे, तुम्ही अंतरुणात झोपलाय आणि पडल्या पडल्या रामकृष्ण हरी म्हणतायत. तो नारायण पांडुरंग प्रत्यक्ष तुमच्या उशाला उभा असतो. आणि आता उठून बसलाय त्याने रामकृष्ण हरी म्हणतायत, तो पांडुरंग तुमच्या बाजूला नाचत असतो. निजल्याने गाता उभा नारायण, बैसून कीर्तन करीता डोले. तात्पर्य, देव आपल्या नावापाशी उभा असतो. देव भक्तीपाशी उभा आहे, देव नीतीपाशी उभा आहे. तुम्ही नीती हा शब्द फोडा. न अधिक इति बरोबर नीती. न म्हणजे नाही आणि इति म्हणजे शेवट. जिला कधीच शेवट नाही ती नीती असते. आणि जगात एकच वस्तू अशी की जिला कधीच शेवट नाही, आणि तो आहे परमात्मा. म्हणून परमात्मा नीती आहे, नीती हाच परमात्मा आहे. आणि म्हणून उद्धवाला भगवान कृष्णानं भागवतात सांगितलंय की ते नीतीची नीती मी श्रीपती, जाण निश्चिती उद्धव. नीतीची ही मूर्तिमंत नीती मी कृष्ण आहे म्हटलं. नीती हाच देव, देव हीच नीती. ते नीतीची नीती मी श्रीपती, जाण निश्चिती उद्धवा. देव नीती आणि भक्तीपाशी उभा आहे. तात्पर्य, हरिनामापाशी देव उभा आहे, देवाजवळ लक्ष्मी उभी आहे. हे समीकरण आहे, हा सिद्धांत आहे. लक्ष्मी जीवनात यावी आणि स्थिरावी. लक्ष्मी कुठे स्थिरावते? नरबरा बोलतात, सुकुळीने आपली आत्माच्या सुकुळीच दिधली, हे असो लक्ष्मी स्थिरावली मुकुंदी जैसी. नरबराने जागा दाखवली की लक्ष्मी कुठं स्थिरावते. नरबराने शब्दप्रयोग कसा केलाय बघा. हे असो लक्ष्मी आली असं नाही म्हटले माऊली. हे असो लक्ष्मी स्थिरावली मुकुंदी जैसी. लक्ष्मीने यावं आणि आमच्या जीवनात स्थिरावं, तर तुम्ही गर्भश्रीमंत. आणि आता पन्हाळ्यातून आला आणि मोरीतून निघून गेलं, चौकात काय उरलं? तुम्ही खेड्यातले माणसं चौकाचे वाढेत, पाऊस पडला, पन्हाळ्यातून पाणी आलं, मोरीतून निघून गेलं, चौकात काय उरलं? थोडासा गाळ. लक्ष्मी आली आणि जीवनात स्थिरावली नाही, निघून गेली, तुमच्या पदरात काय पडलं? लक्ष्मी जीवनात यावी आणि स्थिरावी, तर तुम्ही खरे श्रीमंत. मग लक्ष्मी कुठे स्थिरावते? हे असो लक्ष्मी स्थिरावली मुकुंदी जैसी. लक्ष्मी फक्त आपला नवरा मुकुंद कृष्ण परमात्मा याच्या जवळच स्थिरावते, याच्या जवळच स्थिरावते, इतरत्र कुठेही नाही. आणि म्हणून तुम्ही बघा, एखादा मनुष्य महिन्याच्या काठी लाख रुपये पगार उचलतो, पण तोंडात देवाचं नाव नाहीये. तोंडात देवाचं नाव नाहीये. पगार घेऊन आलाय, 1 लाख रुपये पगार घेऊन आलाय, पण तोंडात देवाचं नाव नाहीये. 15 तारखेला त्याच्या घरात जा आणि त्याला म्हणा, मला 5,000 उसने दे. ते खिशे हलवतं, म्हणतं माझ्याजवळ रुपया नाही राहिला. कुठे गेली तुझी लक्ष्मी? कुठे गेला तुझा पगार? तुझ्या घरात लक्ष्मी का स्थिरावत नाही? कारण तिने शपथ खाल्ली, जिथं माझा नवरा कृष्ण तिथं मी स्थिरावेल. आणि कृष्णाने शपथ खाल्ली, जिथं माझं नाव तिथं मी स्थिरावेल. तुला लाख रुपये पगार आहे, तुझ्या तोंडात देवाचं नाव नाहीये, म्हणून तुझ्या घरात गुप्त रूपानं कृष्णाचा वास नाहीये. गुप्त रूपानं कृष्णाचा वास नाही म्हणून तिथं लक्ष्मी नांदत नाहीये, निघून जाते. लक्ष्मी घरात आणली तर आणल्याने तुमच्या घराचा ढोंढाळा घेते. माझा नवरा कृष्ण गुप्त रूपाने या घरात वास करतो का? ती ढाळजात जाते, मिरगशानावर जाते, वसरीवर जाते, चौकात जाते, ड्रॉइंग रूम मध्ये जाते, बेडरूम मध्ये जाते, टेरेसवर जाते,
सगळ्या घराचा ढोंडाळा घेते आणि आधी शोधते, मला तर आणले पण माझा नवरा कृष्ण इथं वास करतो का? पण त्या माणसाच्या तोंडात देवाचं नाव नाही, का देवाने शपथ खाल्ली, माझी भक्त गाती जिथे नारदा मी उभा तिथे. नित्य नेम नामी तो प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तयाजवळ. तुम्ही माझं नाव घ्या, मी तुमच्या बाजूला उभा आहे म्हणले. एकटा नाही, लक्ष्मी सहित उभा आहे म्हणले. लक्ष्मी वल्लभ शब्द प्रयोग बघा कसा आहे, लक्ष्मी वल्लभ तयाजवळ. पण नाम नित्य हवंय. इथं उठताना गुडगा दुखला तरच विठ्ठला कडकड 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 गुडगा मोडतो, विठ्ठला. बघा तुम्ही म्हाताऱ्या बाया किंवा माणसं, हंगामी नामस्मरण आहे. उठताना गुडगा दुखला तर विठ्ठला नाहीये. नित्य नेम नामी तो प्राणी दुर्लभ. दुर्लभ आहे, दुर्लभ आहे पुन्हा. आणि नित्य घेत असेल तर लक्ष्मी वल्लभ तयाजवळ. लक्ष्मी सहित उभा आहे, एकटा नाहीये. आम्ही कपाळ करंटे भिकारी आहेत का? आम्ही देवाचं नाव घेत नाही. देवाचं नाव घेत नाहीत म्हणून देव गुप्त रूपाने आमच्या घरात वास करत नाही. देव आमच्या घरात नाही, मग लक्ष्मी आणली पण ती ढुंडाळते. माझा कृष्ण या घरात आहे का? गुप्त रूपाने नाही, तर निघून जाते. निघून जाते. कशी निघून जाते? एकटी लक्ष्मी घरात आणली, एकटी लक्ष्मी घरात आणली नारायणाला डावलून, तर ती येताना आपल्यासोबत अर्थाचे अनर्थ घेऊन येते. आणि एकूण 15 अर्थाचे अनर्थ आहेत. तुम्ही कांड्यावर मोज, आम्ही सांगतो. असत्य, अविश्वास, चोरी, स्पर्धा, वैर, हिंसा, काम, क्रोध, गर्व, दंभ, भेद, मद, परस्त्री, जुगार आणि दारू. हे 15 अर्थाचे अनर्थ आहेत. नारायणाला डावलून जर लक्ष्मी एकटी घरात आणली तर येताना ती 15 अर्थाचे अनर्थ घेऊन येते. आणि यातला एक जर अनर्थ तुमच्या मानगुटीवर बसला तर तुमचं जीवन बर्बाद करायला पुरेसं आहे. जेव्हा 15च्या 15 तुमच्या जीवनात येतील, तुमचं काय होईल तुम्हीच विचार करा. लाख रुपये घरात घेऊन आलाय, तोंडात देवाचं नाव नाहीये. लक्ष्मी आणलीये पण एकटी आणली, नारायणासहित आणली नाही. नारायणासहित आणली नाही, एकटी आणली. जेव्हा एकटी आणाल ती अर्थाचे अनर्थ घेऊन येईल आणि तुम्हाला परस्त्री, जुगार आणि दारू या 3 अर्थाच्या अनर्थाकडे झुकवेल. तुमचा पैसा खर्च करायला लावेल आणि निघून जाईल. आणि म्हणून तुम्हाला भसर येत नाही. महिन्याच्या काठी लाख रुपये पगार उचलता पण पैसा भसर येत नाही, निघून जातो. का? लक्ष्मीने शपथ खाल्ली, थांबेल तर कृष्णापाशी. कृष्णाने शपथ खाल्ली, थांबेल तर माझ्या नामापाशी. लाख रुपये उचललेत पण तोंडात देवाचं नाव नाही, तिथं कृष्ण नाहीये. कृष्ण नाहीये, लक्ष्मी म्हणते मला थांबायचं नाही. थांबेल तर कृष्णापाशी, निघून जाते. अर्थाचे अनर्थ तुमच्या जीवनात सोडते, पैसा खर्च करायला होते, निघून जाते. म्हणून नारायणासहित लक्ष्मी आणा. नारायण आणायचं अतिशय सोपं आहे. वेडा झाला लालचावला भक्तीशी. नारायणला आणायचं, तो ताबेदारच आहे आमचा. तो म्हणतो माझं नाव घ्या, मी काठी करून उभा आहे. पांडुरंगाला कामच काय? तो म्हणतो नाम घ्या, मी तुमच्या घरात तुमच्याजवळ उभा आहे. आणि म्हणून आम्ही देवाचं नाव घेत नाहीत म्हणून भिकारी येते. आम्हाला भसर येत नाही का? तर देवाचं नाव घेत नाही. मुखात देवाचं नाव असेल तर देव तुमच्या घरात गुप्त रूपाने वास करतो. तिथं लक्ष्मी आणली ती टिकते, स्थिरावते. पण मुखात देवाचं नाव नाही, लाख रुपये पगार आणला, तिथं कृष्णाचा वास नाही गुप्त रूपानं. लक्ष्मी आणली पण ती म्हणते मी थांबणार नाही. काही तर माझा नवरा कृष्ण नाहीये. थांबेल तर कृष्णापाशी, निघून जाते. कसं जायचं? अर्थाचे अनर्थ मागे सोडते. बाई बाटली ताटली इकडे झुकवते, पैसा खर्च करायला लावते, निघून जाते. आणि म्हणून एकटी लक्ष्मी कधी घरात आणू नका. नारायणासहित लक्ष्मी घरात आणा. आणि नारायणासहित लक्ष्मी आणण्यासाठी अतिशय सोपे. नारायणाचं नाव घ्या, रामकृष्ण हरी म्हणा. तो नामाचा भोगलेला आहे. तुम्ही रामकृष्ण हरी म्हणा, त्या रामकृष्णापाशी नारायण रामकृष्ण उभे आहेत. जिथं कृष्ण उभा आहे तिथं लक्ष्मी आली आहे आणि ती घुटमळते. तुमच्या मुखात नारायणाचं नाव आहे, नारायण नामापाशी उभा आहे. आणि जिथं नारायण उभा आहे तिथं लक्ष्मी येते आणि घुटमळते. हो, घुटमळलं माहिती आहे का? एखाद्या पोराला जर बापाकडून चॉकलेट हवं असेल तर ते बापापाशी घुटमळतं. पप्पा द्यानावर रुपये, द्यानावर ते घुटमळतं. लक्ष्मी घुटमळते कृष्णापाशी. का? शपथ खाल्ली आहे, थांबेल त्या कृष्णापाशी, इतरत्र नाही. तिला नांदायचंय त्या घरात. आणि म्हणून नामधारक बना. मुखानं भगवंताचं नामस्मरण करा. नामाजवळ कृष्ण उभा आहे, कृष्णाजवळ लक्ष्मी उभी आहे. नुसती उभी नाही, स्थिरावते. लक्ष्मी यावी आणि स्थिरावते. आणि म्हणून नारायणासहित लक्ष्मी आणा. अर्थात भगवंताचं नाम घ्या, नारायण येईल, नारायणापाशी लक्ष्मी स्थिरावेल. आणि म्हणून भसर येत नाही. मी बोललो की मुखात देवाचं नाव नाहीये. लाख रुपये पगार आणलाय, 2 लाख पगार आणलाय, पण भसर येत नाही, निघून जातो. का?
तिने शपथ खाल्ली थांबेल तर कृष्णापाशी, पण तुझ्या तोंडात देवाचं नाव नाही. ती म्हणते निघून चालले. मुखात हरिनाम नाही म्हणून कृष्णाचा गुप्तपाने वास नाही. लक्ष्मी आली पण थांबत नाही का तिथं कृष्ण नाही. थांबेल तर कृष्णापाशी, अन्यथा मी थांबणार नाही. कारण देवाच्या नावापासून अर्थाचे अनर्थ पळून जातात. संकट येत नाही, तिडापिडा येत नाही. लक्ष्मी तिथं नांदते. देवाच्या नावापासून अर्थाचे अनर्थ पळून जातात. पांडव वनवासात होते आणि वनवासात असताना एकदा भगवान कृष्ण पांडवांना भेटायला गेले आणि थोडासा वनामध्ये विहार करत असताना अर्जुनाने भगवंताला, महाभारतात विषय येतो, अर्जुनाने भगवंताला 4 प्रश्न विचारले. हे सगळे पांडव, द्रौपदी आणि भगवान कृष्ण रस्त्याने चाललेत जंगलातून. अर्जुनानं एक 2 सोंडेचा हत्ती पाहिला. अर्जुन म्हणतो देवा हा काय चमत्कार, 2 सोंडेचा हत्ती कसा काय? हत्तीला एकच सोंड असते, याला 2 सोंडे कसे काय? भगवान कृष्ण म्हणतात अर्जुना पुढे घोर कलियुग येत आहे आणि या कलियुगात माणसं दुतोंडी मांडोळ्यासारखं वागतील, घडीत खरं घडीत खोटं बोलतील. याचं हे प्रतीक आहे 2 सोंडेचा हत्ती. आज बघा तुम्ही, माणसं तोंडावर स्तुती करतात आणि महाग गेले की शिवाय देतात. घडीत खरं घडीत खोटं याचं हे प्रतीक 2 सोंडेचा हत्ती. थोडे पुढे गेले, 2 विहिरी होत्या. त्यातली एक पाण्यानं गच्च भरली आणि एकीला नरोटं लागलंय, उगं थोडंसं पाणी. पण ती नरोटं लागलेली विहीर कुणाला पाणी घेऊन जा म्हणत होती आणि जी पाण्याने गच्च भरली ती कुणाला पाणीच घेऊ देत नव्हती. अर्जुन म्हणला देवा हे काय? देव म्हणाले पुढे घोर कलियुग येत आहे. कलियुगात गरीब माणूस दान करील, धनवान माणूस दान करायचा नाही, याचं हे प्रतीक आहे. गच्च भरली पाण्याने विहीर पण पाणी घेऊ देत नाही. धनवाने दान करायचं नाही. विहिरीला नरोटं लागले, उगा बुडाला पाणी, पण कुणाला पाणी नाही म्हणती. गरीब सप्ताहाची पट्टी देईल, श्रीमंत सप्ताहाची पट्टी देणार नाही. भीक नको वाढू कुत्रावर, त्याच्याशिवाय खावं लागतात. याचं हे प्रतीक आहे. थोडे पुढे गेले, एक गाय बिली होती आणि ती आपल्या वासराला चाटून प्रेम प्रकट करत होते, पण वासरू त्या गायीला लाथा मारत होतं. अर्जुन म्हणतो देवा हा काय प्रकार आहे? भगवान कृष्ण म्हणतात अर्जुना पुढे घोर कलियुग येत आहे. कलियुगात मायबाप आपल्या लेकरावरून जीव ओवाळून टाकतील, पण लेकरं मायबापाला लाथानं हाणतील, याचं हे प्रतीक आहे. लेकरं मायबापाला लाथानं हाणतील, याचं हे प्रतीक आहे. थोडे पुढे गेलं, 4थं दृश्य पाहिलं. एक उंच 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 डोंगर होता, विशाल उंच डोंगर, आणि त्या डोंगरावर एक दगड निसटला, खूप मोठा दगड, शिळा. आणि ती शिळा धो 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 करत खाली येत होती. तिच्या मार्गात आलेले मोठे मोठे झाडं मोडत होती, कडा कडा झाडं मोडायची, मोठाले झाडं मोडत खाली आली. पण ती शिळा एका गवताच्या 2 पानानं रोखून धरली. चमत्कार बघा, डोंगरावरून निसटलेली शिळा धो 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 करत खाली येते. तिच्या मार्गात आलेले मोठे मोठे झाडं मोडले त्या शिळेने, पण गवताच्या 2 पानानं ती शिळा रोखून धरली. गवताच्या कवळ्या 2 पानानं. अर्जुन म्हणतो देवा हा काय चमत्कार? कृष्ण म्हणतात अर्जुना पुढे घोर कलियुग येत आहे. कलियुगात जसं 2 गवताच्या पानानं ती मोठी शिळा रोखून धरली, तसं कलियुगात 2 अक्षरी रामनाम मोठमोठ्या संकटांना, मोठमोठ्या पातकांना, मोठमोठ्या अर्थाच्या अनर्थाला रोखून धरेल. आणि म्हणून हरिभजनात या, हरिनामात या, रामनामात या, कीर्तनात या, कथेत या. आणि म्हणून मुखानं रामनाम घ्या. मुखामध्ये जर रामनाम असेल तर अर्थाचे अनर्थ पळून जातात. देव म्हणतात अर्जुना अर्थाचे अनर्थ 15 नाही 30 असू दे, मुखामध्ये रामनाम धारण कर, अर्थाचे अनर्थ पळून जातील. तुम्ही मुखामध्ये रामनाम धारण करा आणि पगार घेऊन या लाख रुपये. मुखामध्ये रामनाम धारण करा आणि पगार घेऊन या लाख रुपये. मुखामध्ये रामनाम आलं की घरात गुप्त रूपाने राम आला. आणि मग रामाची पत्नी लक्ष्मी तुम्ही आणली की ती म्हणते माझा राम इथं आहे, मी कसं घर सोडू? ती त्याच्यावरती घुटमळत आहे, घर सोडत नाही, इडापडा येऊ देत नाही, संकट येऊ देत नाही, बिमाऱ्या कमी आणते. म्हणून तुम्ही फार श्रीमंत असाल याची गरज नाही. तुम्ही शेतकरी, तुम्हाला उगं घेणं चोणं कापूस आणि सोयाबीन 50,000चं सोयाबीन, 50,000चा कापूस झाला, 1 लाखाचा माल झाला, एखाद्याला 10 लाखाचं सोयाबीन झालं, पण तोंडात देवाचं नाव नाही.
सुपडा साप होतं, बसर येत नाही का? मुखात देवाचं नाव नाही, तिथं कृष्ण नाही, कृष्ण आहे तिथं लक्ष्मी राहत नाही. या अर्थाच्या अनर्थ मारतात. बाई बाटली ताटली, यांनी पैसा खर्च करायला लागतो, निघून जाते, तो जागीरदार विकायला लागतो, बसर येत नाही. पण गरीबाचे घर आहे, 1 लाखाचाच माल झालाय, पण तोंडात देवाचं नाव आहे, तिथं देवाचा वास आहे, तिथं लक्ष्मी स्थिरावते, थांबते, त्याच्याभोवती घुटमळते. तुमचा पैसा जाऊ देत नाही, कारण तिला तिथं नांदायचं, स्थिरावायचं. तुमच्या जीवनात इडापिडा संकट कमी आणते, दवाखाने कमी आणते. आणि म्हणून मुखात भगवंताचं नाम धारण करा. श्रीमंती हवी ना, कुणाकडे भीक मागू नका. नरबरा म्हणतात मी श्रीमंती देतो, तुम्हाला नकोय देव, ठेवा म्हणले देव बाजूला, श्रीमंती मी देतो, फक्त मी सांगतो ते ऐका. काय करा? मुखानं भगवंताचं नित्य नाम घ्या. भगवंत आपल्या नामापाशी उभा आहे गुप्त रूपानं. जिथं भगवंत उभा आहे तिथं त्याच्या पायाची चाकारे लक्ष्मी दासी, ती येऊन स्थिरावते, तिथं थांबते, तिथे घर सोडत नाही, आणि ते घर पिढ्याने पिढ्या श्रीमंत असतं. ज्ञानदेव म्हणे नामाच्या पहारीचे, परंपरा त्याचे कुळ तर शुद्ध राहतच, पण परंपरा तिथं लक्ष्मी नांदते, फक्त नामाच्या पहारीची. पण अभागे आम्ही देवाचं नाव घेत नाहीत, म्हणून आमच्या घरात गुप्त रूपानं देवाचा वास नाहीये. देवाचा वास नाही, लक्ष्मी आणली तरी स्थिरावत नाही. का? ती म्हणते माझा नवरा इथं नाही, थांबेल तर कृष्णापाशी, नाही तर निघून जाते. आणि म्हणून हे जे कसलेले भ्रष्टाचारी असतात, कसलेले लांडी लाबडी करणारे, कुठलाही असो. आता मी डॉक्टर आहे, डॉक्टर भागवत मोठे, नेत्रतज्ञ बीड. मी माझ्या दवाखान्यात काही लबाडी केली, पेशंटला फसवलं. एखादा किराणा दुकानदार आहे, त्यांनी काटा मारला. एखादं खताचं दुकान आहे, कापडाचं दुकान आहे, तुम्ही दुधात पाणी घातलं. किंवा एखाद्या नोकरदारानं भ्रष्टाचार केला. तुम्ही वामा मार्गानं, खोट्या मार्गानं कधी जर घरात पैसा आणला, नाथ महाराज भागवतात बोलतायत की स्वयसीनता अहोराती, अद्रष्टा वेगळी अनुभरी प्राप्ती. ओवी नीट ऐका नाथ महाराज. स्वयसीनता अहोराती, अद्रष्टा वेगळी अनुभरी प्राप्ती. कदा न चढे कोणाच्या हाती, हे साधक जाणती सज्ञा. तुमच्या नशिबात आहे तेवढंच तुम्हाला मिळेल, त्यापेक्षा एक फुटकी कवडी अधिक मिळणार नाही. भाग्य तेथे विलासो, सुख तेथे उल्हासो, हे असो तेथे प्रकाशो, जेथ सूर्य. जिथं सूर्य आहे तिथं प्रकाश आहे, जिथे सुख आहे तिथं उल्हास आहे, जिथं भाग्य तिथं विलास आहे, श्रीमंती आहे. भाग्यात आहे तेवढंच तुम्हाला मिळेल, अधिक मिळणार नाही. मग तुम्ही म्हणताल आता देवाचं नाव घेतलं, लक्ष्मी आली, ही बरकत कशी आली? गत जन्मातल्या पुण्याने या जन्मात तुम्हाला भाग्य लाभलंय, पैसा आलाय. पण या भाग्याला जर या जन्मातल्या नीतीची जोड दिली, हरिनामाची जोड दिली, तर ते भाग्य बळावतं आणि टिकतो आणि पैसा घरात येतो. पण या भाग्याला अनितीची जर जोड दिली तर भाग्य रुजतं आणि त्याला उतरती कळा लागते. आणि म्हणून ज्ञानाबाई बोलतात की अद्रष्ट झाली उदासू, पालटे श्रीमंताचा विलासू, पुनवे पाठी शीतांशू पालटे जैसे. गतजन्मातील पुण्याने या जन्मात भाग्य घेऊन आलात, पैसा मिळालाय, पण या भाग्याला नीतीची आणि हरिनामाची संगती, त्या भाग्य बळावे, वरचेवर टिकेल. आणि या भाग्याला जर तुम्ही अनितीची संगती दिली, अधर्माची संगती दिली, तर नशीब रुजतं आणि त्या नशिबाला उतरती कळा लागते. कसं? पुनवेकडून अमावश्याकडे जाणारा चंद्र जसा कलेकलेने नाहीसा होतो, अमावश्याला संपतो. नराबरा बोलतात अद्रष्ट झाली उदासू, पालटे श्रीमंताचा विलासू, पुनवे पाटे शीतांशू, पालटे जैसा. नशीब रुजतं, उतरती कळा लागतात, भिकायला लागतात. आणि म्हणून हरिसी न भजत दैवत, हरिनाम सार जीवा या नामाची, उपमा त्या दैवाची पुनवानी. अरे ज्याच्या मुखात हरीचं नाव आहे त्याच्या दैवाला कोणी उपमा द्यावी? हरिनामानं नशीब घडतं, नशीब घडतं. आणि जो हरिनाम घेत नाही तो कपाळ करंट आहे. हरिसी न भजत दैवत. आणि म्हणून हरीला भजा, दैव घडतं. हरी आपल्या नामापाशी उभा आहे गुप्त रूपानं, तिथं लक्ष्मी येते, तिने शपथ खाली, थांबेल तर माझ्या नवरा कृष्णापाशी, ती स्थिरावते. गर्भश्रीमंत होता, काही कमी पडत नाही. पण भ्रष्टाचार केला, लांडी लबाडी केली, लबाडीने जर घरात पैसा आणला, लबाडीने भ्रष्टाचार करून घरात पैसा आणला, तर या पैशाचा नाश करण्यासाठी लक्ष्मी त्या भ्रष्टाचारी माणसाच्या जीवनात 5 शत्रू सोडते, त्या पैशाचा नाश करते आणि निघून जाते. याला म्हणतात हरामाचं पचत नाही. तुम्ही बघा आज नोकऱ्यामध्ये याच्यामध्ये असे कसलेले भ्रष्टाचारी, कसलेले दिवसाच्या काठी लाख 2-2 लाख रुपये लांडी लबाडी करून भ्रष्टाचार करून घरात आणतात. मजा वाटते भ्रष्टाचार करताना. पण लक्ष्मी म्हणते अधर्माचा असेल, लबाडीचा असेल, भ्रष्टाचाराचा असेल तर मी टिकू देणार नाही.
अधर्माचा असेल तर त्याचा नाश करण्यासाठी लक्ष्मी त्याच्या जीवनात 5 शत्रू सोडते. नाथ महाराज भागवतात लिहितात, दायाद चोर राजा आगी, अधर्मे रोग संचरे अंगी, हे 5 जण 5 विभागी, द्रव्यनाशा लागी पावते. लबाडीचा पैसा आहे, व्यवसाय धंद्यातून लबाडीने आणलाय किंवा नोकरीतून भ्रष्टाचाराने आणलाय, कुठल्याही मार्गाने असो लबाडीचं आहे, भ्रष्टाचाराचे, घरात आणलंय धन. लक्ष्मी म्हणते मला तू लबाडीने आणलंयस. घर लबाडाचं आहे, लबाडाचं घर आहे, त्याच्या तोंडात देवाचं नाव नाही, त्याच्या जीवनात नीती नाहीये. मग जिथं नीती नाही, जिथं भक्ती नाहीये, तिथं देवाचा वास नसतो. मग लक्ष्मी म्हणते मला तर आणलंय, पण या घरात देवाचा वास नाही, मला थांबायचं नाही. ती अबोल आहे, तिला हात नाही, तिला पाय नाही, पिशवीत घातली आणि आणली, पण घर लबाडाचं आहे, त्याच्या जीवनात नीती नाही, भक्ती नाहीये. मग जिथं नीती नाही, भक्ती नाही, तिथं मला आणलंय, पण मला थांबायचं नाही. थांबेल तर माझ्या नवऱ्यापाशी, नवरा म्हणतो थांबेल तर भक्तीपाशी, मग घर लबाडाचं आहे, त्याच्या तोंडात देवाचं नाव नाही. म्हणून गुप्त रूपानं कृष्णाचा वास नाही, कृष्णाचा वास नाही म्हणून लक्ष्मण ते निघून जायचं. कसं जायचं? ती 5 शत्रू मागे सोडते. दायाद चोर राजा आगी, अधर्मे रोग संचरे अंगी, हे 5 जण 5 विभागी, द्रव्यनाशा लागी पावते. लबाडाच्या पैशाचा नाश करण्यासाठी लक्ष्मी पहिला शत्रू सोडते दायाद. दायाद या शब्दाचे नाथ महाराजांनी भागवतात 2 अर्थ केले. दायाद म्हणजे आपले भाऊबंद आपल्या वाईटावर टकणे आणि आपली अवलाद वायाला जाणे, नालायकासारखी वागणे, याला नाथ महाराज भागवतात दायाद म्हणतात. आणि म्हणून ज्या घरात हरामीचा, लबाडीचा, भ्रष्टाचाराचा पैसा येतो, त्या घरात भावाभावात कधी ना कधी यादवी माजतेच. भावाभावात काठ्याकुरड्या होतात, ते घर फुटतं, पैसा लुटतात त्या भ्रष्टाचारी माणसाचा, वाम मार्गात खर्च करतात आणि त्याला भिकायला लावतात. ही उदाहरणं आम्ही डोळ्यांनी पाडतोय. गोदामाचे गोदाम घरात भरले, पण लबाडीचे, हरामखोरीचे, भावाभावात यादवी माजते, भांडणं होतात, घर फुटतं, पैसा लुटतात, याला दायाद म्हणतात. लबाडीच्या पैशाचा नाश करण्यासाठी आपल्याला पहिला शत्रू आहे दायाद. भाऊबंद आपल्या वाईटावर टाकतात, धन लुटतात, वाम मार्गात खर्च करतात आणि त्या भ्रष्टाचारी माणसाला भिकायला लावतात, कंगाल करतात. हा दायाद आहे. दायाद या शब्दाचा दुसरा अर्थ आहे, वाममार्गाने लक्ष्मी घरात आणली, ती तुमच्या अवलादीला दुर्बुद्धी फोडते, बाई बाटली ताटली अशा वाईट मार्गात झुकवते, पैसा वाम मार्गात खर्च करायला लावताना निघून जाते. बाप जगत असतो तो केवळ आपल्या अवलादीसाठी. बापाचं सगळ्यात मोठं सुख जर काय असेल तर सद्गुणी अवलाद. खिशात 10 रुपये पण अवलाद सद्गुणी, त्याच्यासारखा श्रीमंत बाप तोच. घरात कोट्यावधी रुपये पण अवलाद नालायक आहे, त्याच्यासारखा भिकारी बाप तोच. सद्गुणी अवलाद ही बापाची सगळ्यात मोठी श्रीमंती असते. आणि अवलाद ज्यावेळेस बापाच्या डोळ्यापुढे नंगानाच करते बापाच्या डोळ्यापुढे, बाप अर्ध्या आयुष्यात झुरून मरतो. पोराला म्हणतो अरे पोरा, गुडघ्यात मान घालतो बाप. अवलाद आपल्या डोळ्यापुढे नंगानाच करते, बाप पोराला म्हणतो अरे पोरा, गुडघ्यात मान घातली, अरे पोरा या पैशाचं नको असं वाटलं करू, हे पैसे कमवण्यासाठी मी लय लोकांचे मुंडके मोडलेत. काय म्हणतोय बाप? या पैशाचं नको असं वाटलं करू, हे पैसे कमवण्यासाठी मी लय लोकांचं मुंडकं मोडले. पोरग म्हणतात जर्रा थांब, तुझंच मुंडकं मोडायचं बाकी म्हणले. आणि पोरग मुंडकं मोडतं, गचुऱ्याला धरतं, काढ म्हणतं चाललं. पोटी नालायक अवलाद देणे ही बापाला अधर्म न वागल्याची पेड असते. आणि म्हणून घर तपासून पहा, जेवढे भ्रष्टाचारी आहेत किंवा जेवढे लबाडीने धंदा व्यवसाय करतात, सगळ्यांची अवलादी व्हायला गेले. का? लक्ष्मीला लबाडीने घरात आणले. तिने शपथ खाल्ली, थांबेल तर माझा नवरा कृष्णापाशी, कृष्णाने शपथ खाल्ली, थांबेल तर माझ्या नामापाशी. मग लबाडाचं घर आहे, त्याच्या तोंडात देवाचं नाव नाही, तिथं कृष्ण नाही. लक्ष्मी म्हणते मला तर आणलंय, मी थांबणार नाही, निघून जायचे. कसं? भाऊबंद वाईटावर टाकतात, काट्याकोरड्या होतात, धन वाटून घेतात, अवलाद व्हायला जाते, बाई बाटली ताटली इकडे झोपते, तुमच्या धनाचा नाश करतात आणि शेवटी तो भ्रष्टाचारी मनुष्य भिकायला लागतो. याला दायाद म्हणतात. दुसरा शत्रू आहे चोर. अधर्माच्या धनाची चोरी होते. तुम्ही जर धन धर्मानं मिळवलं तर धर्माचं धनाचं कवच बनतो आणि पिढ्या पिढ्या त्या धनाचं रक्षण करतो. नाथ महाराजची ओवी ऐका, जयाच्या द्रव्यासी जाण नाही धर्माचे संरक्षण, ते काळेची होय क्षीण तेच लक्षण हरी सांगे. करुणी सायास जोडला अर्थ बहुवस, त्याशी अधर्मे आला नाश तोच विलास हरी सांगे. त्याशी अधर्मे आला नाश, करुणी सायास जोडला अर्थ बहुवस, व त्याशी अधर्मे आला नाश तोच विलास हरी सांगे.
अधर्मानं धन मिळवलंय, लबाडीने धन मिळवलंय, अधर्मच त्या धनाचं कवच बनतो आणि त्याचा नाश करतो. धर्मानं धन मिळवलंय, धर्मच त्या धनाचं कवच बनतो आणि पिढ्यानपिढ्या त्या धनाचं रक्षण करतो. आपल्या धनाला धर्माचं कवच नेसवा. धर्मानं धन मिळवलंय, इमानदारीने धन मिळवलंय, 8 दिवस घर उघडं टाकून जा, 8 दिवस उघडं टाकून जा. नाथ महाराज म्हणतात मी जिम्मेदारी घेतो, तुमच्या घरातला रुपया चोरी झाला तर. नाथ महाराज बोलतात धर्म हा धनाचं कवच असतं. इमानदारीने आणलंय, धर्मानं आणलंय, धर्माचं धनाचं कवच बनतो, पिढ्याने पिढ्या रक्षण करतो, त्यातला रुपया चोरी जात नाही. 8 दिवस घर उघडं टाकून जा, नाथ महाराज ग्वाही देत आहेत. पण अधर्माचे अधर्मे त्याशी आला नाश. अधर्म चोराला जाऊन सांगतो, अधर्म चोराला जाऊन सांगतो, कारण त्या अधर्माला त्याचा नाश करायचा धनाचा. अधर्म चोराला म्हणतो जा रे या घरात अधर्माचं धन आण, आणि त्या घरात चोरी होते. अधर्माच्या धनाला जोडून चोरी असते. दायाद चोर राजा, तिसरा शत्रू राजा. अधर्माच्या धनावर इन्कम टॅक्सची धाड पडते, किंवा मोदी साहेब नोटबंदी करतात, किंवा मोदी साहेब नोटबंदी करतात. राजा म्हणजे आपल्याला किरकोळ वाटायचं, मारली फुलली बसले दिल्लीत, त्याचा आपला काय संबंध आहे. पण राजा काय असतो हे 8 नोव्हेंबर 2017 कळालं आपल्याला, ज्या दिवशी नोटबंदी झाली. मोदी साहेब टीव्हीवर आले, आज से 500 और 1000 की नोट चलन से बाद होगी. पाया खालची जमीन सरकली. गोदामाच्या गोदाम भरले होते 500च्या 1000च्या नोटानं, गोदामाच्या गोदाम, कपाटा भरले होते, पोते भरले होते. पैसा जाळला, गंगेत वाहिला, माती मोल झाला. का 2.5 लाखाच्या पुढे पैसे भरले बँकेत तर जेलात जावं लागते. अधर्माच्या पैशावर इन्कम टॅक्सची धाड पडते, किंवा नोटबंदी होते, पैसा समाप्त होतो. दायाद चोर राजा आगी. अधर्माच्या धनाला आग लागते नाहीसं होतं. हे नाथ महाराज बोलतायत भागवतात, त्याच्यावर स्पेशल अध्याय, तुम्ही वाचत नाही त्याला काय करावं. अधर्माच्या धनाला आग लागून धन नाहीसं होतं. आणि 5वा शत्रू आहे दायाद चोर राजा आगी अधर्मे रोग संचरे अंगी. हे 5 जण 5 विभागी द्रव्य नाशा लागी पावती. या पहिल्या 4 याच्या तावडीतून जर ते धन सुटलं तर 5वा टपकतो. काय? अधर्मे रोग संचरे अंगी. भ्रष्टाचारानं लबाडीने जर घरात पैसा आणला तर त्या माणसाला नाना प्रकारचे रोग होतात, आणि ते रोग दुरुस्त करण्यात त्याचा पैसा खर्च होतो, आणि तो शेवटी भिकायला लागतो. आणि म्हणून बघा तुम्ही, हे मोठे मोठे ऑफिसर असतात, कसलेले भ्रष्टाचारी, आपल्या शर्टाची बटणं काढतात, असे बटणं अशा गुंड्या काढतात आणि म्हणतात डॉक्टर साहेब बघा नाही माझ्या छातीवर काय काळं काळं. आपण म्हणायचं काय अर्थ आहे? ते म्हणतं बघा नाही काळं काळं. आपण म्हणायचं काय अर्थ आहे? ते म्हणतं साहेब माझं 2 वेळेस बायपास झालं, माझं 2 वेळेस बायपास झालं. अरे 3 वेळेस होईल ना तुझं, नाही तर का आमचं होईल का? तू का म्हणे पापे इति रोगाचे रूप आहे. अधर्मे रोग संचरी अंगी. अधर्म केल्यास, पाप केल्यास, पाप रोग घेऊन येईल. आणि म्हणून लबाडीने पैसा घरात आणला तर त्या अधर्मी लबाड माणसाला नाना प्रकारचे रोग होतात, आणि ते रोग दुरुस्त करण्यात पैसा निघून जातो. याला म्हणतात हरामाचं पचत नाही. पराळातून आलं मोरीतून निघून गेलं. म्हणून आम्हाला वाटतं कुठं देव आलाय बघायला, आणि देव आहे का नाही इथून आमची तयारी आहे. दानाबरा बोलतात हे गगनावनी जुने परमानवनी साने, जे आगवेची आगवेपणे देखत असे. दानाबराची उभी आहे का? इकडे लक्ष द्या. हे गगनावनी जुने परमानवनी साने, जे आगवेची आगवेपणे देखत असे. परमात्मा गगनाहून जुना आहे, परमाणून बारीक आहे, आणि एका वेळी जिथं बसला एका वेळी विश्वातलं सगळं पाहू शकतो. तुम्ही टेबलाच्या वरून घ्या ना त्या टेबलाच्या खालून घ्या, त्याची नजर तुमच्यावर असते. देव गोळ्याने दूध पित नाही, त्यांनी नियमावली घालून दिली, या नियमाने वागा. नियम मोडला मी तुम्हाला पचू देणार नाही. दया चोर राजा आगी अधर्मे रोग संचरी अंगी. या 5 शत्रूच्या मार्फत तुमच्या धनाचा मी नाश करेल. लक्ष्मी नाश करते निघून जाते. तो मनुष्य भिकायला लागतो. काय पदार्थ पडलं? भ्रष्टाचार केला, चौकून होरपळतो. भ्रष्टाचार केलेला मनुष्य कसा चौकून होरपळतो बघा. भ्रष्टाचार केलाय, काय काय वाईट झालं? भाऊबंद वाईटावर टपले. नंबर 2 अवलाद व्हायला गेली. नंबर 3 तो व्यसनी बनला. नंबर 4 त्याला नाना प्रकारचे रोग झाले. नंबर 5 त्याच्या माथ्यावर भ्रष्टाचाराचं पाप राहिलं. नंबर 6 तो नरकाला गेला, आणि शेवटी पैसा निघून गेला. तुझ्या पदरात काय उरलं? 4ही बाजूने होरपळला. आणि म्हणून भ्रष्टाचार टाळा. आम्ही बोलून गेलो और माणसाची सर्वात मोठी श्रीमंती काय तर सद्गुणी अवलाद आहे. अवलाद सद्गुणी असावी. आणि तुम्ही लबाडीने पैसा घरात आणला तर अवलाद व्हायला जाते. म्हणून या भ्रष्टाचारी लोकांची अवलादी तपासून पहा.
अवदासा पीठ काढत असतात त्या घरात. माणसात माणूस नसतं. पोरगी एककड, पोरग एककड, बायको एककड, नवरा एककड. कपाट पैशाने गज भरलेत. बायको सोन्याने पिवळी झाली. चप्पल हार, पोय हार, बूट हार, आमके जे जे हार आहेत सगळे तिच्या गळ्यात असतात. पण पोरग दिवसा गचल्याला धरून बाहेर काढतो. भ्रष्टाचाराच्या पैशाचं सोनं पाहिजे का सद्गुणी अवलाद पाहिजे, ज्याचं त्यांनी ठरवावं. भ्रष्टाचाराचा पैसा घरात आला की लक्ष्मी त्या अवलादीला दुर्बुद्धी फोडतेच. बाई बाटली ताटली इकडे झुकवतेच. पैशाचं वाटोळं करते, त्याला खर्च करायला होते, निघून जाते. तुम्ही शेवटी भिकायला लागता. घडीवर दिसतं पदरात काय पडलं. आणि शेवटी भ्रष्टाचाराचं पापही त्याच्या माथ्यावर राहतं. वांचून देत घेत आणि निभ्रांत नाही सम्यक, हे तर कर्माची फळसूचक मनुष्य लोक. या जगात तुम्हाला देणारा आणि घेणारा दुसरं कुणी नाही आहे, ती तुमची कर्म आहेत. म्हणून एक वेळेस देवाला घाबरू नका, चालेल, पण आपल्या कर्माला घाबरा. रबाराने खडसावले, वांचून देत घेत आणि निभ्रांत नाही सम्यक, हे तर कर्माची सकारात्मक कर्माची फळसूचक मनुष्य लोक. मनुष्य लोकात मृत्यू लोकात तुम्हाला देणारा आणि घेणारा कोण असेल तर ते फक्त तुमची कर्म आहेत. फुकून पाय टाका, फुकून कर्म करा. कर्म हातून घडलं त्याचा अचूक फळभोग द्यावा लागतो. कर्म करण्यात आम्ही स्वतंत्र आहेत, फळभोगात परतंत्र आहे. कर्म विचार करून करा. देवाला घाबरू नका, घाबरा. वेळ आली तर देवाला घाबरू नका, पण कर्माला घाबरा. तुम्ही भ्रष्टाचार केलाय, भ्रष्टाचाराचं पाप तुमच्या माथ्यावर आहे. भ्रष्टाचार आम्ही करायचा, भ्रष्टाचार करून पैसा आम्ही घरात आणायचा, त्या पैशावर साऱ्या घराने मजा करायची आणि नरकाला एकट्याने जायचं. हे शहाणपणाचं का गाढवपणाचं आहे, हे ज्याचं त्यांनी ठरवावं. भ्रष्टाचार केला, पैसा आणलाय, पण त्या पैशावर सारं घर मजा करतं, पण नरकाला एकटा जातो ज्यांनी भ्रष्टाचार केलाय. तो किती शहाणपणाचं. मग यामुळं ज्याचा त्यांनी विचार करा, भ्रष्टाचार करू नये. यासाठी एक फक्त शेवटचे 7-8 मिनिट. वाल्या कोळ्याचं एक दृष्टांत अतिशय प्रसिद्ध आहे. वाल्या कोल्याला नारदाने विचारलं, वाल्या तू भ्रष्टाचार, तू माणसं मारतोयस, लोकांचे मुडके मोडतोयस, खून करतोयस, डाके टाकतोयस, हे पाप करतोय, पण या पापात तुझे घरचे भागीदार आहेत का? वाल्या म्हणतो मला काय माहित. नारद म्हणतात जा ना घरी, तुझ्या बायका पोराला विचारून ये. वाल्या घरी गेलाय, आधी आईकडे गेलाय. आई, ती म्हणते का रे बाबा, मी रोज लोकांचे मुडके मोडतो, खुन करतो, डाके टाकतो, माणसं मारतो, पाप करून पैसा घरात आणतो, तुम्हाला पोसवतो, माझ्या पापात आई तू सहभागी आहेस का? म्हातारी म्हणते बाबा माझे 4 गेले, 2 राहिले, माझ्या गवऱ्या पुढे गेल्या, मला कशाला तुझ्या त्या पापात ओढतो, तू जाणं, तुझं पाप जाणं. बायकोकडे गेला, अगं मी माणसं मारून पैसे आणतो, माझ्या पापात सहभागी आहेस का? ते म्हणते हे बघा, ज्या दिवशी माझ्या गळ्यात मंगळसूत्र घातलं त्या दिवशीपासून मला पोसवण्याची जिम्मेदारी तुमची, तुमचं पाप जाणं, तुम्ही जाणं. वाल्या कमरात मोडला, गुडघ्यात मोडला. आणि नेमकं त्या टायमाला त्या बाईला विंचू चावला होता, त्याच्या बायकोला, वाल्याच्या. वाल्या म्हणतो तू अशी ओरडायला का लागली, का बोंब लागली? म्हणजे मला विंचू चावलाय. विंचू चावला? मग ती बायको म्हणते इकडे. बायको म्हणते वाल्याला माझ्या अर्ध्या वेदना वाटून घ्या, मला विंचू चावलाय, माझ्या अर्ध्या वेदना वाटून घ्या. वाल्या म्हणतो तुझ्या वेदना मी कशा वाटून घेऊ? बायको म्हणते मी तुझं पाप कसं वाटून घेऊ? तुझं पाप मी कसं वाटून गेले? तू केलं तू फेड म्हणले. पोराकडे गेला, पोराला म्हणतो बाळा मी असं पाप करतोय, माणसं मारतोय, माझ्या पापात सहभागी आहे का? पोरगा म्हणतो बाबा माझं खेळून खाण्याचं वय आहे, मला काय कळतं त्यातलं, तुम्ही जाणं, तुमचं पाप जाणं. वाल्या घोट्यात मोडला, कमरात मोडला, गुडघ्यात मोडला, घोट्यात मोडला, सगळा मोडला. उपरती झाली. नारदाकडे गेला, रामनामाचा मंत्र दिला, वारूळ वाढलं. तुम्हाला पुढचं सगळं इतिहास, तो दृष्टांत सगळं माहिती आहे तुम्हाला. वाल्याकडेच काय झाले मला सांगायचं आहे. वाल्याने पाप केलं, वाल्याच्या पापात कोणी सहभागी झालं नाही. भ्रष्टाचार करता, दुकानात काटे मारता, लबाडी करता, दवाखान्यात कुटी करता, पाप केले तुमच्या माथ्यावर आहे, तुम्हाला भोगायचंय. यात कुणी पार्टनर नाही, सहभागी नाही. लबाडीच्या पैशावर सगळं घर मजा करतं, पण ते पाप तुमच्या माथ्यावर असतं, ते तुम्हाला एकट्याला फेडायचे, तुम्हाला नरकाला जायचंय. मग भ्रष्टाचाराचं पाप किंवा भ्रष्टाचार हे शहाणपणाचं आहे का गाढवपणाचं, ज्याच्या त्यांनी ठरवावं. पाप करून पैसा आणला, सगळं घर मजा करतं, पण नरकाला एकट्याला जावं लागतं. शहाणपणाचं का गाढवपणाचं लक्षात ठेवावं. आणि म्हणून पैशाची वाट एक असते. पैसा ज्या वाटेने आलाय त्याच वाटेने परत जातो. मी चकलांब्याला आलोय, मला याला 12 वाटत, आपण म्हणतो साप निघाला, सापाला 12 वाटत.
हो, मला वाट सापडाना. मराठे सरनी 50% वाट शोधू आणला मला इथं. गिरधर महाराजचा फोन येत होता, आलो होता आम्ही इथं. आम्हाला यायला 12 वाट आहेत. पैशाला 12 वाटा नाहीत, पैशाला एकच वाट आहे. अर्थात पैसा ज्या वाटेने आलाय त्याच वाटेने परत जातो. चांगल्या मार्गाने पैसा मिळाला, चांगल्या कामातच खर्च होतो, निघून जातो. वाईट मार्गाने पैसा मिळाला, वाईट कामातच खर्च होतो आणि निघून जातो. याला म्हणतात पैशाची वाट एक असते. वाईट मार्गाने आणलं, वाईट कामात खर्च होईल, निघून जाईल. या दायात, चोर, राजागी या 5 शत्रू मार्फत त्याचा नाश होईल. लक्ष्मी निघून जाईल, तुम्हाला भिकायला लावेल. हरामखोरीचं पचत नसतं. पैशाचं झाड हे सहसा पापाच्या भूमीवरच उगवतं. माझं वाक्य नीट ऐका आणि काळजावर करून ठेवा. पैशाचं झाड हे सहसा पापाच्या भूमीवरच उगवतं. झाड पैशाचे पण भूमी पापाची आहे. गडगंज श्रीमंती ही सहसा हरामखोरीनेच मिळवलेली असते, लबाडीनेच मिळवलेली असते, पण ती टिकत नाही. लक्ष्मी या 5 शत्रू मार्फत त्याचा नायनाट करते आणि निघून जाते. आणि म्हणून थोडंसं आपलं बालपण आठवा. 50 वर्ष मागे जा. आपण सगळे 50-60 या घरातले आहोत. एक 50 वर्ष मागे जा आपलं बालपण. आपण 10-15 वर्षाचे होतो त्यावेळेस. असे काय काय शेतकरी होते, जमीनदार, जागीरदार, 100-100 एकर जमीन, 50-50 गाई म्हशी. त्यांचे जनावरं सुटले तर रोड क्रॉस करता येत नव्हता, अर्धा घंटा थांबावं लागायचं. पण या लोकांनी श्रीमंती मिळवली तर ती बहुतांशी लबाडीने मिळवली. एका धोतराच्या पाण्यावर, एका ज्वारीच्या पोत्यावर व्याजाचं व्याज करून लोकांच्या जमिनी हडपल्या. कुणी सोनं ठेवायला दिलं, सोनंच लुटलं, दाबलं. वाईट वागले, परद्रव्य करणारीचा अभिलाष केला, इथून या रास सर्व भाग्य. परद्रव्य करणारीचा अभिलाष, इथून या रास सर्व भाग्य. तुकोबर आहे. नशीब रुसलं, लबाडीने वागले, लबाडीने श्रीमंती मिळवली, लोकाला फसवलं. लक्ष्मी एवढी रुसली की आज ही माणसं मेले तर त्यांना पुरायला त्यांच्या मालकीची जागा शिल्लक नाही, एवढे ते भिकायला लागले. ही परिस्थिती आपण डोळ्यानं पाहतोय. आणि म्हणून शेवटचा संदेश, 1-2 मिनिट. एकटी लक्ष्मी कधी घरात आणू नका, नारायणासहित घरात आणा. तुम्ही बघा, ज्यावेळेस पार्वती आणि भगवान शंकर दोघे कुठं विहाराला निघतात, शेवटचे 5 मिनिट, दोघे विहाराला निघतात. शंकर पार्वती नंदीवर बसून जातात, दोघं जाताना. पण एकटी पार्वती निघाली तर वाघावर बसून जाते. लक्ष्मीनारायण दोघं निघाले गरुडावर बसून जातात. पण एकटी लक्ष्मी निघाली तर घुबडावर बसून येते. एकटी लक्ष्मी निघाली विहार करत, कशावर येते? घुबडावर बसून येते. घुबड हे लक्ष्मीचं वाहन आहे आणि मुद्दाम निवडले. एकटी लक्ष्मी घरात आणणार, नारायणाला डावलले आणि एकटी लक्ष्मी घरात आणली, ती घुबडावर बसून येईल. नारायणासहित लक्ष्मी आणली तर गरुडावर बसून येईल. पण एकटी लक्ष्मी आणली, घुबडावर बसून येईल. घुबड अपशकुन आहे. घुबड घरात येईल. सगळं जग दिवसा जागतं. घुबडाचं वैशिष्ट्य माहिती आहे? आम्ही दिवसा जागतो, रात्री झोपतो. घुबड रात्री जागतं, दिवसा झोपतो. का फुटती डोळे दिवसा डुडोळाचे, बरोबर आहे. घुबड रातभर जागतं. लक्ष्मी घुबडावर बसून आली. ज्या घरात घुबडावर बसून आली त्या घरातल्या माणसाला जागवते. आणि म्हणून बघा, जिथं लबाडीचा, हरामखोरीचा पैसा येतो, अशी माणसं रात्री 2-3 वाजेपर्यंत दारू पितात, पहाटे 4ला जेवतात, दुसऱ्या दिवशी 5ला उठतात. हे घुबडाच्याच जातीचे असतात. लक्ष्मी घुबडावर बसून आली. घुबड जागतं, तुम्हालाही जागवेल. म्हणून एकटी लक्ष्मी आणू नका, अपशकुन होईल. घुबडावर बसून येईल. नारायणासहित लक्ष्मी आणा. जेव्हा नारायणासहित लक्ष्मी येईल त्यावेळेस ती गरुडावर बसून येईल. आणि जेव्हा नारायणासहित लक्ष्मी आणली त्यावेळेस अर्थाचे अनर्थ लक्ष्मी सोबत येत नसतात. मी बोलून गेलो. 2 अक्षरी, जसं दोन गवताचं पातं 2 पात्याने ती शिळा रोखून धरली, तसं 2 अक्षरी रामनाम मोठमोठी संकट, मोठमोठी पातकं, मोठमोठी अर्थाची अनर्थ रोखून धरतात. नारायणासहित लक्ष्मी आणा, अर्थात मुखात नारायणाचं नाम धारण करा. नारायण गुप्त रूपानं घरात येईल. जिथं नारायण आला तिथं लक्ष्मी येईल आणि कायमची स्थिरावेल. ती खर्च होणार नाही. का तर ती अर्थाचे अनर्थ सोबत घेऊन येत नाही. जिथं नारायण आहे तिथून अर्थाचे अनर्थ पळून जातात. आणि जीवनात अर्थाचे अनर्थ आले नाही की तुम्हाला वाह्यात नाद लागत नाहीत, लक्ष्मी टिकते. आणि म्हणून श्रीमंत व्हायचंय तर ज्ञानोबराय म्हणतात, तुम्ही मागावानं माझ्या ज्ञानेश्वरीने द्यावं. शेवटचं एक मिनिट. तुम्ही मागावानं माझ्या ज्ञानेश्वरीने द्यावं.
हो, तुम्हाला पैसा हवाय ना, नकोय ना देव? ज्याला देव हवाय त्याला तर माझी ज्ञानेश्वरी देव देईलच, देव देईलच. पण तुम्हाला नकोय ना देव, बाजूला ठेवा म्हणले देव. तुम्हाला पैसा हवाय, धनदौलत हवी, श्रीमंती हवी, माझी ज्ञानेश्वरी तुम्हाला पैसाही देईल. तुम्ही मागावा ना, ज्ञानेश्वरीने द्यावं. मग पैसा हवाय ना, तुम्ही काय करा, मुखात देवाचं नाम धारण करा. तुम्ही रामकृष्ण हरी नामाचा जाप करा. जिथं राम नाम आहे तिथं राम उभा आहे, कृष्ण उभा आहे. जिथं कृष्ण उभा आहे तिथं मी उभी आहे. मी सातत्यानं तिथं नांदेल, तिथं स्थिरावेल, ते घर गर्भ श्रीमंत करेल. तुम्हाला कधी पुन्हा पण हात पसरायची पाळी येणार नाही. तुम्ही कायमचे श्रीमंत व्हाल. आणि म्हणून धनावराच्या उद्भवतात की तैसे सकळ पुरुषार्थ जेने स्वामी का सनात तो श्रीकृष्ण राव जेठ तेथ लक्ष्मी कुंडली कवरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव गोपाल कृष्ण भगवान की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठ्ठला 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 विठ्ठला. जी मंडळी गाथा भजनाची